हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आज 21 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12वीचा जो इंग्रजीचा पेपर झालेला आहे त्या पेपरचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लेट्स स्टार्ट टू स्टडी दिस क्वेश्चन पेपर ऑफ HSC विथ मी. या ठिकाणी बघा, सेक्शन फर्स्ट आहे प्रोज, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. क्वेश्चन फर्स्ट, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 12 मार्कांसाठी हा प्रश्न आहे बघा. तर या ठिकाणी जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन बघा, चूज अँड रिराईट द 2 करेक्ट स्टेटमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग. त्याच्यापैकी जे बी आहे बघा ते करेक्ट आहे. द रायटर विश टू रन अवे फ्रॉम IIT अँड इव्हन मुंबई. त्याच्यानंतर डी जे आहे ते सुद्धा करेक्ट आहे बघा. द रायटर कुड ओव्हरकम हिज फिलिंग ऑफ डिप्रेशन विथ हिज ओन एफर्ट्स. म्हणजे 4 विधानं दिलेली आहेत, त्याच्यापैकी हे 2 विधानं बरोबर आहेत. म्हणजे हे 2 विधानं तुम्हाला लिहायची आहेत, बी आणि डी. त्याच्यानंतर A2 बघा. या ठिकाणी बघा, द रायटर डेव्हलप्ड अँड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ड्युरिंग हिज स्टे इन मुंबई. इनलिस्ट द कॉजेस. म्हणजे या ठिकाणी कारणं कोणकोणते होते बघा. जो लेखक आहे, लेखक जे आहेत, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटत होता बघा. तर त्याचे काय कारण होते, रिझन्स काय होते. व्हाय डिड द रायटर डेव्हलप अँड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. बघा, तर त्याचे जे रिझन्स आहेत, हिज इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. त्याच्यानंतर बघा, हिज स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. त्याच्यानंतर बघा, हिज प्रनन्सिएशन वॉज टेरिबल. आणि 4 नंबरला बघा, डी, हिज कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस वॉज व्हेरी ऑकवर्ड. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, पिक आउट द क्वालिटीज ऑफ द रायटर दॅट यू हॅव कम अक्रॉस वाईल रीडिंग द एक्स्ट्रॅक्ट. निगेटिव्ह क्वालिटीज बघा, त्यांच्याकडे जे निगेटिव्ह क्वालिटीज होते लेखकांकडे ते कोणकोणते होते बघा. निगेटिव्ह क्वालिटीज फर्स्ट आहे फेल्ट डिप्रेस्ड अँड डिफिडंट. त्याच्यानंतर बघा, सेकंड निगेटिव्ह क्वालिटी डेव्हलप्ड अँड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. पहा, डेव्हलप्ड अँड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर बघा, पॉझिटिव्ह क्वालिटीज लेखकाकडे कोणकोणत्या होत्या. फर्स्ट आहे सेल्फ इस्टीम. ओके, ही हॅज अ व्हेरी गुड सेल्फ इस्टीम. ही हॅड अ व्हेरी गुड सेल्फ इस्टीम. आणि सेकंड क्वालिटी बघा, डिटर्मिनेशन. ही वॉज अ व्हेरी डिटरमाइंड पर्सन. त्याच्यानंतर A4 क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो, गिव्ह एनी 4 सजेशन्स टू इम्प्रूव्ह इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स. तर या ठिकाणी पहा त्याचा आन्सर A4, 4 suggestions to improve English communication skills are the following. First, we should read English newspapers. Second, we should listen to the English news on radio. Third, we must increase our vocabulary. आणि फोर्थ पहा या ठिकाणी, we need to use English in our daily life. त्याच्यानंतर फिफ्थ पहा, लँग्वेज स्टडी. First, I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोविंग प्रॉपर यूज ऑफ दो. या ठिकाणी सी क्रमांक बरोबर आहे बघा. दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. त्यानंतर सेकंड पहा ग्रामरचा क्वेश्चन या ठिकाणी, आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. आयडेंटिफाय द करेक्ट एक्सक्लामेटरी फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायचं आहे. या वाक्याचं ऑप्शन करेक्ट निवडायचं आहे बघा. तर बी ऑप्शन असेल, हाऊ ह्युमिलिएटेड अँड अपसेट आय फेल्ट. त्यानंतर सिक्स्थ क्वेश्चन पहा, मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अँटनिम्स इन कॉलम B. अँटनिम्सचा अर्थ आहे बघा विरुद्ध अर्थाचे शब्द, अपोजिट वर्ड्स. तर बघा, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला अपोजिट वर्ड्सच्या किंवा अँटनिम्सच्या. कॉलम A, कॉलम B. फर्स्ट आहे बघा डिफिडंट, तर त्याचा अपोजिट वर्ड असेल बघा कॉन्फिडंट. थर्ड, त्याच्यानंतर ह्युमिलिएटेड, त्याचा अँटनिम असेल बघा एक्झिलरेटेड. फोर्थ, सी आहे अरोगंट, त्याचा अँटनिम असेल हंबल. अरोगंट म्हणजे उद्धट आणि हंबल याचा अर्थ आहे विनम्र. त्याच्यानंतर बघा डी आहे इन्फिरियरिटी, तर त्याचा अँटनिम असेल किंवा अपोजिट वर्ड असेल सुपिरियरिटी. सेकंड,
बी फर्स्ट नॉन टेक्स्च्युअल ग्रामर डू ॲज डायरेक्टेड. दिस क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स. बघा या प्रश्नाला 3 मार्क्स आहेत. फर्स्ट आहे both the partners have signed this agreement in haste. Both the partners have signed this agreement in haste. Identify the correct passive voice form of the above sentence from the alternatives given below. त्याचं बी आन्सर असेल बघा. This agreement has been signed in haste by both the partners. त्याच्यानंतर सेकंड, I asked my sister what can I do for you in this matter. Identify the correct indirect speech form of the above sentence from the alternatives given below. A असेल बघा त्याचं करेक्ट आन्सर. I asked my sister what I could do for her in that matter. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा. As soon as he left the house he met with an accident. Identify the correct no sooner dash 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 than form of the above sentence from the alternatives given below. सी आन्सर असेल त्याचं. नो सुनर डिड ही लिव्ह द हाऊस दॅन ही मेट विथ अन ॲक्सिडेंट. बी सेकंड पहा. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स. शी हॅज बीन वर्कड इन दिस ऑफिस सिन्स 1996. तर या ठिकाणी बघा म्हणजे या ठिकाणी हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी वर्किंग अपेक्षित आहे बघा. शी हॅज बीन वर्किंग इन दिस ऑफिस सिन्स 1996. Question second A. Read the following extract and complete the activities given below. या ठिकाणी हा पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅसेज आहे आणि त्याच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स आहेत बघा. अशा प्रकारे तो पॅरेग्राफ आहे. Complete the web. Infection of diseases possible through medical tourism. Hepatitis A, amoebic dysentery, इन्फ्लुएन्झा, ट्युबरक्युलोसिस. पॅसेज पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती. त्याच्यानंतर बघा ए सेकंड क्वेश्चन आहे. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द एक्स्ट्रॅक्ट. फर्स्ट, बिल्डिंग अप नॅचरल इम्युनिटी इज मस्ट फॉर ऑल बिकॉज इट कॅन सेव्ह अस फ्रॉम gastrointestinal diseases like hepatitis A, amoebic dysentery, etc. Second, the concept of medical tourism cannot be much successful in India because Indian population has little or no access to private health care. पुन्हा एकदा पहा हा प्रश्न. The concept of medical tourism cannot be much successful in India because Indian population has little or no access to private health care. त्याच्यानंतर ए थर्ड पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ रेफरन्स टू द स्टेटमेंट मेडिकल टुरिझम इज अ मिक्स्ड ब्लेसिंग. परत एकदा पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ रेफरन्स टू द स्टेटमेंट मेडिकल टुरिझम इज अ मिक्स्ड ब्लेसिंग. कशामुळे मिक्स्ड ब्लेसिंग आहे बघा. पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ मेडिकल टुरिझम. या ठिकाणी पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स काय आहेत. फर्स्ट आहे बघा, फॉरेन पेशंट्स कॅन सिलेक्ट द हॉस्पिटल्स मोस्ट सुटेड टू देअर नीड्स. त्याच्यानंतर सेकंड बघा, मेडिकल विजाज आर बीइंग क्लिअर्ड क्विकली. त्याच्यानंतर थर्ड, टॅक्स बेनिफिट्स अँड एक्सपोर्ट इन्सेंटिव्ज. म्हणजे हे पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स आहेत मेडिकल टुरिझमचे. आता बघा निगेटिव्ह अस्पेक्ट्स किंवा हॅझार्ड ऑब्लिक निगेटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ मेडिकल टुरिझम. सम कंट्रीज हॅव व्हेरी डिफरंट इन्फेक्शियस डिसीजेस. आणि सेकंड आहे बघा, रिस्क फ्रॉम मॉस्किटो ट्रान्समिटेड डिसीजेस. ए फोर्थ क्वेश्चन पहा. वी नीड टू प्रमोट द कन्सेप्ट ऑफ वाईल्ड लाईफ टुरिझम इन इंडिया. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. मेन्शन एनी टू आर्ग्युमेंट्स. याचा आन्सर पहा. वी नीड टू प्रमोट द कन्सेप्ट ऑफ वाईल्ड लाईफ टुरिझम इन इंडिया. आय ॲग्री विथ द स्टेटमेंट बिकॉज इंडिया हॅज अ रिच अँड व्हराईड वाईल्ड लाईफ इन द फॉरेस्ट्स. वी कॅन अट्रॅक्ट फॉरेन टुरिस्ट्स टू इंडिया विथ वाईल्ड लाईफ टुरिझम. ए फिफ्थ पहा या ठिकाणी. लँग्वेज स्टडी. फर्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज इन्करेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री. चूज द करेक्ट प्रेझेंट परफेक्ट फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट. तर ह्याचं पूर्ण वर्तमान काळ किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसे असेल पहा. ऑप्शन नंबर डी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इन्करेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. सेकंड,
This may make it difficult to deal with any complication. Identify the replaced version of the statement using the auxiliary of certainty or definiteness. बघा या ठिकाणी सर्टन्टी जी मोडल ऑक्झिलरी दर्शवते त्याचं सेंटेन्स असेल ऑप्शन नंबर सी. दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. त्याच्यानंतर A6 पहा या ठिकाणी आयडेंटिफाय द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द फॉलोइंग मीनिंग. फर्स्ट, ग्रोविंग इमेन्सली, बूमिंग. Second, threat, hazard. Third, obtaining, acquiring. Fourth, able to approach, oblique possible to approach, accessibility. त्याच्यानंतर बघा बी क्वेश्चन आहे. बी क्वेश्चन पहा, समरी रायटिंग. राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट विथ अ suitable title with the help of the given points, oblique hints. First, Government of India promoting medical tourism. Second, त्या ठिकाणी स्टार दिलेले आहे बघा, साईड इफेक्ट्स ऑफ द मेडिकल टुरिझम, रेस्पॉन्स ऑफ द इंडियन पॉप्युलेशन, प्रॉस्पेक्ट्स ऑफ मेडिकल टुरिझम इन इंडिया. सी क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, माइंड मॅपिंग. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट युझिंग युअर आयडियाज, फ्लो, डिझाईन अँड स्ट्रक्चर. सेक्शन सेकंड पहा या ठिकाणी पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. क्वेश्चन थर्ड आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. ए फर्स्ट पहा या ठिकाणी, रीअरेंज द फॉलोइंग इन्सिडेंट्स ॲज पर देअर अकरन्स इन द पोयम. तर बघा कशा पद्धतीने म्हणजे ह्या घटना पोयममध्ये घडलेल्या आहेत तशा पद्धतीने ते आपल्याला लिहायच्या आहेत. फर्स्ट असेल बघा सी, द मॅरिनर विश टू हिअर द इंचेप बेल. त्याच्यानंतर सेकंड असेल बघा, द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. थर्ड असेल, सर राल्फ द रोवर कर्स्ड हिमसेल्फ इन डेस्पेअर. फोर्थ असेल, राल्फ द रोवर हर्ड वन ड्रेडफुल साऊंड. इनके पेल बघा या ठिकाणी जे आहे. त्याच्यानंतर ए सेकंड बघा या ठिकाणी, कंप्लीट द ट्री डायग्राम टू डिस्क्राईब द रिझन्स दॅट रिझल्टेड इन द सिंकिंग ऑफ द शिप. रिझन्स फॉर द सिंकिंग ऑफ द शिप या ठिकाणी बघा, इट crashed onto the Incape rock. सेकंड आहे, द शिप हॅड नो बेल और द बेल वॉज कट. थर्ड आहे, इट वॉज डार्क. त्याच्यानंतर बघा, द शिप वॉज कॉट इन अ स्टॉर्म. या ठिकाणी ए थर्ड क्वेश्चन, ॲक्सेप्ट एनी रिजनेबली करेक्ट आन्सर, म्हणजे तो प्रश्न चुकीचा दिलेला आहे, प्रश्नच दिलेला नाही आहे बघा, त्यामुळं ह्या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ए फोर्थ क्वेश्चन पण या ठिकाणी व्यवस्थित प्रिंट नाही आहे, म्हणजे चुकीचा प्रश्न आहे तो सुद्धा. ए फिफ्थ पण बघा, कंपोजिंग लाईन्स, काय कंपोज करायचं आहे ते दिलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे हे ए थर्ड, ए फोर्थ आणि ए फिफ्थ याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. बी क्वेश्चन आहे बघा, ॲप्रिसिएशन. राईट द पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द एक्स्ट्रॅक्ट गिवन बिलो. पोयम या ठिकाणी आहे, शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडनेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज. ऑफ बघा, शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ cloudless climes and starry skies, and all that is best of dark and bright meet in her aspect and her eyes, thus mellowed to that tender light which heaven to gaudy day denies. One shade the more, one ray the less, had half impaired the nameless grace which waves in every raven trees or softly lightens over her face, where thoughts serenely sweet express how pure, how dear their dwelling place, and on that cheek and over that brow, so soft, so calm yet eloquent, the smiles that win, the tints that glow, but tale of days in goodness spent, a mind at peace with all below, a heart whose love is innocent. सेक्शन थर्ड, रायटिंग स्किलचं हे सेक्शन आहे बघा. क्वेश्चन फोर्थ आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट आहे बघा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज, त्याला ऑर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज पहा, इमॅजिन युअर सेल्फ ॲज रमेश. You are required to go to Pune to participate in the national level chess competition, and hence you won't be able to attend the class test. Draft a virtual message for your friend Sanket in about 50 to 75 words, asking him to convey the reason of your absence to your subject teacher. Or पहा या ठिकाणी statement of purpose. You have a special interest in journalism. You are planning to go for a degree course in mass communication and work in future, especially in the field of crime reporting. You have heard about the reputed Royal Institute of Mass Communication in the United Kingdom.
प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इन अबाउट 150 वर्ड्स टू गेट ॲडमिशन इन द इन्स्टिट्यूट. त्याला पुन्हा ऑर क्वेश्चन आहे बघा, 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे बघा. ग्रुप डिस्कशन. इमॅजिन युअरसेल्फ ॲज अ पार्टिसिपंट इन अ ग्रुप डिस्कशन अरेंज्ड बाय अन NGO वर्किंग टू प्रमोट स्वदेशी. द टॉपिक इज ट्रेडिशनल फूड प्रोव्हाइड more nutrition to the children as compared to the junk food. There are 2 more participants and evaluator to share their views. Prepare a set of dialogues. B question पहा. Attempt any one of the following activities. Email writing आहे. First, you are looking forward to start a computer institute in your area. You initially need 20 PCs. Prepare / draft an email to the city dealer of Dell computers demanding a moderate quotation for the same in about 100 to 150 words. और आहे बघा या ठिकाणी ईमेल रायटिंगला और आहे रिपोर्ट रायटिंग. युअर कॉलेज हॅज सेलिब्रेटेड 75th anniversary of our national independence by organizing various socio-cultural activities between 13th and 16th August. Imagine yourself as GS General Secretary of your junior college and draft a brief report of the celebration / program for the local newspapers in about 150 words. त्याला पुन्हा और क्वेश्चन आहे पहा. ड्राफ्टिंग इंटरव्यू क्वेश्चन्स. One of the ex-students from your college has recently been selected for the prestigious NDA National Defense Academy. He is specially invited to motivate the aspiring students of your junior college. Imagine yourself as an interviewer and prepare a set of 8 interview questions enabling your guest to share his experiences and opinions. You may take help of the following points to draft your questions, maintaining a proper sequence. Name of the interviewee म्हणजेच पर्सनॅलिटी, एरिया ऑफ सक्सेस, रेप्युटेशन, डेट, व्हेन्यू, टाईम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, हिज डिसिजन, हिज आयडॉल्स, सपोर्ट, ट्रेनिंग, डिफिकल्टीज, चॅलेंजेस, मोटिवेटिंग एक्सपिरियन्सेस, गोल्स, मेसेज. सी पहा या ठिकाणी. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. स्पीच रायटिंग आहे बघा 4 मार्कांसाठी. यू आर अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एन NGO वर्किंग फॉर वॉटर कन्झर्वेशन. प्रिपेअर अ स्पीच फॉर द स्कूल चिल्ड्रन / students where you are invited on the eve of World Environment Day to guide them about water harvesting. Your speech should not exceed 150 words. म्हणजे 150 शब्दांपेक्षा जास्त शब्द नसावेत. और आहे बघा त्याला दुसरा क्वेश्चन पुढचा पहा. Imagine your school / junior college has organized a farewell function for the students appearing for HSC examination as a compare, draft a script for the whole function, maintaining the sequence of the following events. अशा प्रकारे पॉईंट्स आहेत. त्याला और क्वेश्चन आहे बघा. एक्सपान्शन ऑफ आयडिया. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आहे. त्याला एक्सपांड करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स दिसत आहेत. डी क्वेश्चन बघा. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज बघा. ड्राफ्टिंग अ रिव्ह्यू आहे. क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्याला परत और दुसरा क्वेश्चन जो आहे तो आहे बघा ब्लॉग रायटिंगचा. त्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा ब्लॉग रायटिंगचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. 150 वर्ड्सवरती तुम्हाला ब्लॉग टॉपिकवरती बनवायचा आहे. टॉपिक आहे बघा सोशल मीडिया इज स्पॉइलिंग द स्पिरिट ऑफ एज्युकेशन. परत त्याला और आहे प्रिपेअरिंग अन अपील क्वेश्चन आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला तो दिसत आहे. सेक्शन 6 बघा 6वं जे सेक्शन आहे नॉवेलच्या संदर्भात आहे बघा. क्वेश्चन 5 A. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. मॅच द फॉलोइंग आयटम्स फ्रॉम कॉलम A विथ दोज फ्रॉम द कॉलम B. उरुनकू बघा ॲप्रा बेन रायटर आहेत. त्याच्यानंतर द हार्ट ऑफ डार्कनेस या नॉवेलचे रायटर्स आहेत जोसेफ कॉन्रॅड. त्याच्यानंतर फ्रँकेनस्टीन, मेरी शेली. द पिलग्रिम्स प्रोग्रेस जॉन बनियन. म्हणजे नॉवेल्स आहेत कॉलम एमध्ये आणि रायटर्स कॉलम बीमध्ये दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. सेकंड क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कम्प्लीट द गिवन स्टेटमेंट्स. फर्स्ट, नॉवेल्स विथ द एलिमेंट्स ऑफ हॉरर, ब्लडशेड अँड मिस्ट्री आर कॉल्ड गोथिक नॉवेल्स. बघा आपण तशा नॉवेल्सला गोथिक नॉवेल्स असं म्हणतो. त्याच्यानंतर द जर्मन वर्ड बिल्डिंग्स रोमन इंडिकेट्स ग्रोथ. C. There are dash essential elements of novel or novella. 6.
डी स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. त्याच्यानंतर बी क्वेश्चन बघा, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवेल टू सर्व विथ लव. अशा प्रकारे प्रश्न आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सी क्वेश्चन बघा, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आहेत बघा. त्याच्यानंतर डी क्वेश्चन बघा, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवेल द साइन ऑफ 4. आन्सर इन अबाउट 50 words. अशा प्रकारे क्वेश्चन्स पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. आय होप दॅट यू मस्ट हॅव अंडरस्टूड द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अशाच प्रकारचे इंग्रजीच्या संदर्भातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.